जय भीम मित्रांनो, आज आम्ही आदरणीय सरांबरोबर गोदावरी नदीच्या चित्ते पुलावर आहोत। आणि हे बघा, हे काय आहे तुम्हाला माहितीच आहे, युट्रोफिकेशन। हायसिन्थचं प्रमाण वाढलं याचा अर्थ काय की पाण्यामध्ये केमिकल वाढलं, आणि ह्या केमिकल वाढल्यामुळे वनस्पती वाढल्या, आणि ह्या हायसिन्थ वनस्पती जास्त वाढल्या तर मरीन लाईफ डिस्ट्रॉय होतं। तर ते मरीन लाईफ डिस्ट्रॉय होण्याच्या प्रोसेस झाली, आता हे पूर्णपणे संपणार आहे। इकडे आहेत सर जय भीम। त्याच्यातला त्या पाण्यातला सगळा डिझॉल्व्ड ऑक्सिजन हा जो आहे, बायोलॉजिकली डिझॉल्व्ड आणि डिझॉल्व्ड ऑक्सिजन, हे दोन्ही आता यांनी सगळे संपवले असतील, आणि त्यामुळे सगळं मरीन लाईफ त्यातलं खलास झालं। आणि या भारतातल्या 100% नद्या गेलेल्या आहेत। यस सर। तर इकडचं तुम्हाला दाखवतो, ऑलमोस्ट 100% जे नदी डिस्ट्रॉय होते ना, तर ती युट्रोफिकेशनमध्येच होते। तर आपण बघू शकता, ही आपल्याला नदी आहे, पण हे आता हिचं स्वरूप गटाराचं झालेलं आहे। तर आता ही तिथपर्यंत सगळं वातावरण या नदीचं गलिच्छ झालं आहे, म्हणजे जिथून उत्पत्ती होते तिथून सोडलं तर तिथून पुढचं सगळं काही पॉल्युटेडच होतं। आता त्याला काय म्हणावं, गव्हर्नमेंटच्या काय पॉलिसीज आहे, काय काम करत आहे हे अजून काही माहिती नाही आहे। तर हे असं बघून पण पवित्र नदी घाण झाली आहे, हे आम्हालाही बघायला चांगले नाही वाटत। आता दुर्गंधी सुटली आहे, म्हणजे गटाराचं स्वरूप तयारच झालं आहे। चला, जय भीम।